या मंडळी चहा प्यायला या. काकीकडे आलो आहे. हे ॲक्च्युली आंबे कापून खायचे नसतात, डायरेक्ट खायचे असतात. पण आता पावसाळ्याचे दिवस आहेत तर मग जरा कापून खाल्लेलं तर बरं आहेत. चिबूड लावूया, या तिन्ही एकत्रच लावूया. असे देऊ. ओके चला. आई एकटी खणत बसली असते, त्यापेक्षा म्हटलं जरा जातो. जेवत होतो तर इकडे खारुताई जोरात ओरडते. नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. सकाळचे साधारण 8 वाजलेत. पाणी भरून झालं आहे आणि गावाकडची सुंदर सकाळ झालेली आहे. कशा सर्व माहीतात ना मंडळी, मजेतच राहायला पाहिजे. तर ॲक्च्युली बरेच दिवस आता गावाला आपण आहोत, पण काकीकडे काही जाणं झालं नाही. काल मामाकडे वगैरे गेलेलो, पण काकीकडे खाली गेलो नव्हतो. आता जरा मी चाललो आहे गोधडीमध्ये, काकीला वगैरे भेटू आणि त्यानंतर मग न्याहारी करायला येऊ. काकी इकडे वरतीच दिसते. लाल गोलूला शोधायला आली असेल. मांजरं आहेत 2, तर ते मांजरं आहेत ती वरच्या बाजूला वगैरे आलीच तर मग घरी न्यायला लागतात. भाताची शेती यावर्षी सगळी उशीर आहे. एवढा लावणी झाली असती, पण अजून पाऊस उशीर असल्यामुळं भाताची रोपंच अजून तयार नाही झालेत. हे बघा, आणि तिकडे आतमध्ये दिसतात ते सगळे चिबूड. चिबडाची रोपं पण छान पद्धतीने आता झालेत. तर आता हे चिबूड दुसरीकडे लावू. यावर्षी काकड्या चिबूड पण उशीर असणार. पाऊस उशीर असल्यामुळं सगळंच उशीर आहे. कारण काय कळत नाही, पाऊस पण यावर्षी अजूनपर्यंत तरी येऊन जाऊन आहे. असा मुसळधार पाऊस नाही पडला. आगोटीचा जो पाऊस पडतो ना, विजांच्या कडकडाटासह, तसा पाऊस नाही पडला आहे. पाऊस येतोय जातोय असं आहे. आता दिवसभर मात्र पाऊस पडतो, ठीक आहे. तेवढा पडला तरी भातांच्या रोपांसाठी सध्या ठीक आहे. भातांची रोपं एकदा तयार झाली की मग भात लावणी करायला पाऊस हवा तेव्हा पडला पाहिजे. ओ तन काय करताय? घरी शपटताय? ओय लालू, गोलू, ए घरात चल, चल घरात, चल चल घरात, चल चल घरी, चल लवकर. आला, चला घरात. हा एक आला इकडनं. त्याला पकडल्या हे एक आलं धावत. घरात गेली. सर्जा राजा ते दोघंजण. आठची गाडी आली. आज काय आराम? कुठली केळी? या मंडळी चहा प्यायला या. काकीकडे आलोय. मांजरांना आणत होते घरी, आली पण बरे. कुठली आली ती बघा, परत गेली वर. इथे अंगणात खेळतायत. असो, चहा प्यायला या. चला, काकीकडे थोडा वेळ बसलेलो, चहा वगैरे झाली, थोड्या गप्पा गोष्टी झाल्या. आता जाऊया घरी. आईला बोललेलो लगेच येतो, तर आई पण गेलेली थोडं मामाकडे. सकाळी मामा पण आला आहे गावी. तर चला, यावर्षी ॲक्च्युली आपली राखण वगैरे जरा उशीर आहे. तर गावची जी जत्रा आहे ती होईल, त्याच्यानंतर सुतक वगैरे आहे गावामध्ये. त्यामुळं मग पहिलं गावची जी राखण आहे ती होईल, त्याच्यानंतर मग भावकी आणि घरगुती राखण. तर त्याला वेळ जाणार यावर्षी. आपल्या शेतातली नाचणी बघा कशी मस्त आले, छान आले एकदम. तर ही नाचणी कशी असते, यातली मधली नाचणी काढायची आणि ती मग दुसऱ्या ठिकाणी आवडतात. आणि या बाजूला इकडे काकड्यांचा मळाच झाला आहे. ॲक्च्युली असं ठेवत नाही, त्यातल्या काढतात, मधल्या काढणार आणि त्या दुसऱ्या ठिकाणी लावणार. गावात कोणाला काकींना मामींना द्यायचं असेल तर तिकडे देणार, आणि बाकीच्या मग इकडे आपल्या घराजवळ वगैरे लावणार. शेतामध्ये आलो आहे. तर इकडे आता जी झाडं वगैरे लावलेली ती चांगल्या प्रकारे झालेत एकदम. इकडे निंबू पण जगते, हे बघा, लिंबाचं झाड. चिबूड काकडींचा आता इकडे पूर्ण मळा होईल थोड्या दिवसात.
गावठी आपण लावल्या होत्या, त्या जास्त जगल्यात नाही, पण हां थोड्याफार जगल्यात. ही आपण कलम आणली होती, ती रातांब्याची झाड आहेत. आणि इकडे ही गावठी आहेत. ही बघा, इकडे आहे एक, या बाजूला एक आहे इथे, आणि इथे एक आहे. आता प्रत्येक या दाढीमध्ये बघाल ना तर सगळीकडे काकड्या आणि चिबूड असतात. हे बघा, इथं पण काकड्या आणि चिबूड आहेत. तर हे कसं प्रत्येकजण मग शेतामध्ये लावतो. आणि इकडे भाजी पण मस्त आले. आता न्याहारी करून घेऊ, परत काय ऑफिसच्या कामाला बसलो की बसलो. पाऊस नाही तर काय कुठं ओढ्यावर वगैरे जाणं होणार नाही. आज जरा कामच आवरायला लागतील. चला पटापट जरा जेवून घेऊ. मस्त मासे आहेत आज. ॲक्च्युली गावाकडे आलो आहे तर मग माशांची काही कमी नाही, मासे आहेत. या मंडळी सकाळची न्याहारी करायला इकडे चण्याचे मासे आहेत, मळू मासे, आणि इकडे तांदळाची भाकरी. मस्त जेवण करून घेऊ आणि मग आंबा पण खाऊ. आंबे आहेत काय? एकदम आहेत ना अजून? मग आंबा पण घेऊ. यावर्षी आंबे खायची मजाच झाली, म्हणजे शेवटपर्यंत आंबे होते. हां, आता हे शेवटचे आंबे प्रॉब्लेम असा असतो, थोडेसे बघून खावे लागतात, थोडेसे डागाळलेले असतात, पण आंबे चांगले असतात कारण पाऊस पडलेला असतो, त्या कारणाने ते तसे असतात. या सकाळची न्याहारी करायला या. पावसाचं वातावरण तर आहे, आणि पाऊस काही पूर्ण गेलेला नाही, रिमझिम दिवसभर पडतो, सध्या तरी नाही आहे. चला मंडळी, न्याहारी झालं आहे, आता आंबे खायची वेळ आहे. आणि आज पाऊस आहे, म्हणजे एकदम असं ऊन नाही पडलं आहे, ढग आहेत, पण सध्या तरी वातावरण मोकळं आहे. तर आईने इकडे कपडे सुकत घातलेत. सकाळी जरा उन्हाची तिरीप वगैरे आली तर सुकतील, तरी ओलसांडतील, म्हणजे मग आतमध्ये ठेवायला बरं, कारण पावसाळ्यातून कपडे सुकवणं म्हणजे मोठा टास्क असतो. कपडे पटकन सुकत नाहीत, त्यामुळे एक्स्ट्रा जोड असलेली बरी. आणि आम्ही तर रोजच्या रोज आता गेलो की भिजूनच येतो, त्यामुळं कपडे जरा जास्त असतात पावसाळ्यामध्ये, आणि सुकायचे पण वांदे असतात. मग ते बऱ्याच वेळा चुलीच्या वरती पण जे रस्सी आहे तिकडे पण ठेवली जाते. ॲक्च्युली त्या आगीच्या ह्याने पण थोडेफार सुकतात. असो, चला आंबे खायला या मंडळी. सकाळी न्याहारीनंतरचा खास पेत असतो. सध्या तरी अजून थोडे दिवस चालेल, कारण जंगलात गेल्यानंतर आयवली आंबे किंवा सुरलेले जे हापूस आंबे आहेत ते मिळतात. आंबे थोडेसे डागाळलेले असतात, त्यामुळे थोडेफार बघायचे कसे आहेत काय आहेत. शक्यतो चांगले असतात, पण बघायचे. रायवली आंबा आहे, हापूस आंबा नाही. हे किलो आंबे कापून खायचे नसतात, डायरेक्ट खायचे असतात, पण आता पावसाळ्याचे दिवस आहेत तर मग जरा कापून खाल्लेलं तर बरं आहेत. बघा मस्त आहेत आंबे. हा थोडासा ह्या बाजूने खराब वाटला तर तो ठेवला आहे, मात्र हे आंबे चांगले आहेत. चला आंबे खाऊन घेऊ. आज रायवली आंबे आहेत, मस्त आहे. आंबे कापून खाल्ले की जरा बरं वाटतं, नाहीतर कसं आतमध्ये पावसाळ्यामध्ये खास करून फळं कोणती पण असो रानात जी असतात, याच्यामध्ये अळू आले किंवा करवंद आले किंवा आंबे आले तर किडी असण्याचे चान्सेस असतात, त्यामुळे असे कापून खायचे. चला कापून तर घेतलेत, मस्त आहेत आंबे खायला या. चला मंडळी, सकाळची न्याहारी झाली, आंबे खाऊन झालेत. आता थोडी ऑफिसचे कामं आवरतो, त्याच्यानंतर जरा शेतामध्ये पण जायचं. आई आता थोडी पुढे होईल, मी थोडी ऑफिसचे कामं आवरून मग मी जातो. ॲक्च्युली वरची जी मळी आहे जिकडे आपण कलमं वगैरे लावले आहेत ती थोडी खणायची आहे. ती खणलं की कसं गवत जास्त येत नाही तर भरपूर गवत येतं. तर आई पुढे गेले, जरा कामं आवरून आपण पण थोड्या वेळात लगेच निघूया. या बाजूला इकडे एक फाईल पण रेंडरसाठी ठेवले, तर 4 तास दाखवत आहेत बघा, 4 तास 9 मिनटं. तर रेंडर व्हायला बराच वेळ जातो कधी काय फाईलला. तर ती रेंडर झाली की मग दुपारी थोडं एडिटिंग वगैरे पण आपण करू. पण सध्या जरा ऑफिसची कामं आवरून घेऊ, कारण मॉर्निंगला जरा जास्त कामं असतात, त्याच्यानंतर मग संध्याकाळी दिवसभरात थोडीफार मला कमी कामं मॅनेज करावी लागतात. चला थोडं कामं आवरलेत, आता आलो आहे जरा शेतामध्ये, तर थोडंसं खणूया, त्याच्यानंतर मग जाऊ घरी. थोडंसंच आहे, अर्धी माळी ऑलरेडी आईने खणलेली आहे, बाकीची जी आहे ती खणून काढूया.
काय रुजल्याचं हे तर मखमाई ना होय. भरपूर आहेत. तर अंगावर पिकं. एवढा जोर कसा कंबर दुखत. या बाजूच आईने ऑलरेडी खणलं आहे आणि ही जी वलय बघताय ना इकडे हळद आईने फायनली लावली. तर इकडे हळद आहे यावर्षी 4 वलय केलेले आहेत. त्यानंतर या बाजूला इकडे कोकम आहेत. तर आता हे जे उरलेलं आहे तिकडे खणायला सुरुवात केलं आहे. एवढाच भाग आहे तो पटापट खणून टाकू. ऊन पडायला लागलं बाई. कपडे काढलेले मगाशी आम्ही घरी पाऊस दिवस येईल म्हणून. तिथं जातोच का टिकला उठी करतो. तिथं जातोच का टिकला उठी करतो. गावात मरेल काय. चला अर्धा पाऊण तासात मळी झाले पूर्ण खणून. एक सकाळचं काम झालं. आता काय काम आवरायला बरं. हे बघा पूर्ण मळी खणून झाले. आता काय आई म्हणते चिबूड इकडे लावायचं आहे कोपऱ्यामध्ये. खाली आहे ना चिबूड. चिबुडाची पानं थोडी वेगळी असतात ही बघा दिसली का. आणि ही तवशी म्हणजे काकडी. काकडीची अशी थोडीशी जास्त हिरवट आणि अशी मोठी असतात. ह्याची बघा बारीक बारीक आहेत. बस झाले ना 2 3 लावतेस मग नंतर इकडे लाव पुढं. चला काय होतंय. चिबूड लावूया. बघितलं तिन्ही एकत्रच लावूया असे देऊ. ओके खाली जाऊ दे म्हणता. थांब कुठल्यांची वरली माती. कशाला इथं आहे ना. हे अशी करू बस. बस बस. तर इकडे चिबूड लावला आहे. बरेच अजून झाडं लावायची आहेत चिबूड काकड्यांची, पण सध्या इथे सुरुवात केलेली आहे आजपासून. चला आई एकटी खणत बसली असते त्यापेक्षा म्हटलं जरा जातो. तर आता आलो म्हणून जरा पाऊण 1 तासामध्ये सगळी कामं झाली. शेतात आहे ना अर्धा पाऊण तास जरी काम केलं तरी मस्त घाम निघतो आणि कष्टाचा घाम असतो. जिमला वगैरे जायची काही गरज नाही. चला आता जरा मस्त फ्रेश होतो आणि मग काम आवरायला घेतो. आई आहे अजून. आई छोटं मोठं उरकून येईल 15-20 मिनटामध्ये. दुपारचे मंडळी 1:30 वाजलेत. तर सकाळी शेतातून आलो घरी. त्याच्यानंतर मग थोडं ऑफिसचं काम आवरत होतो. तर आता जेवून घेऊ. आज जेवणामध्ये खडस मासा आहे, चणणीचे मासे आहे, असं सगळं जेवण आहे. पावसाने सकाळी एकदम रिमझिम चालू केलेली पण आता नाही आहे. दुपार झाले बघा. पूर्ण असं ढगाळ वातावरण आहे पण असं पावसाचं असं काय वाटत नाही आहे पाऊस येईल वगैरे. पावसाने थोडीशी आता गावाकडे पाटच फिरवली असं काय म्हणायला हरकत नाही. पडला 2-3 दिवस परत गायब झाला आहे. यावर्षी शेतीच्या कामाला थोडासा त्रासच आहे कारण पावसावरही सर्व शेती अवलंबून असते आणि त्याच्यामध्ये पाऊस सध्या असा करतो आहे काय खरं नाही. चला जेवून घेऊ. जेवायला या. तर आज जेवणामध्ये चणणीचे मासे पण आहेत आणि काल जे खडस पकडले होते तर त्याच्यातून मी एक खडस आणला होता. रेसिपी तुम्ही बघितली असेल. तर तो खडस आहे. हे बघा चणणीचे मासे संपले कारण आता पाऊस नाही तर मासे काय मिळणार नाही. ते आणले होते ते मासे आहेत. आणि इकडे हा खडस मासा शिजवलेला आहे. या बाजूला इकडे फ्राय पण आहे आणि सोबत तांदळाची भाकरी. जेवत होतो तर इकडे खारुताई जोरात ओरडते. काय बघितलंय काय माहिती. बघायला आलोय पाठी. बघूया. इकडे बघते आणि ओरडते.
मला तर खाली काही दिसत नाही, ते का ओरडते काय माहिती. इथेच खाली बघते, ती बघा वरती आहे. काय दिसतंय तिला काय माहिती नाही. मला इथे खाली पूर्ण क्लीन दिसतंय. ती इथेच आहे, ती बघा समोर. मला इकडून बघूया. काहीतरी बघितलं असणार एवढं नक्की त्याने, काय समजत नाही. अशीच ओरडणार नाही. कदाचित तिकडे काही गेलं असेल किंवा तिला दिसत असेल, आपल्याला दिसत नाही. या बाजूला पण असेल काहीतरी, खालच्या बाजूच असेल, काय माहिती काय आहे ते. चला जेवूया. चला मंडळी, जेवण झालं आहे दुपारचं, खास जेवण गावाकडचं. आता स्टार्टिंगचा पाऊस आहे तेव्हा मासे जेवणामध्ये, तसं म्हटलं की रोजच्या जेवणात मासे असतात. तर जेवण वगैरे झालं आहे. मग अशी म्हटलं की पाऊस बघा पूर्ण गायबच झाला आहे. पूर्ण वेगळं वातावरण आहे. हे बघा समोर तिकडे शेतीची कामं सुरू आहेत. फोड बेर जे आहे त्याची कामं सुरू आहेत. तोपर्यंत रोपं ॲक्च्युली अजूनपर्यंत तयार व्हायला हवी, ती काय झाली नाही आहेत. आता यावर्षी लावणीला पण थोडासा उशीरच होणार आहे. आणि मग पुढे मग भात कापणीला पण उशीर, कारण भात लेट तयार होणार. गावाकडे असलो ना म्हणजे की मग इकडे तिकडे जाणे ना, शेतातली थोडीफार कामं, घराजवळची कामं, अशामध्येच सगळा वेळ निघून जातो. तर दुपार झाले, थोडंसं आज कुठं जाणं तर होत नाही आहे. जरा वेळ झोपणार, कारण दुपारची झोप पण मस्त लागते गावाकडे. अर्धा पाऊण तास झोपलो की मग बरं वाटेल, मग नंतर परत काम करायला सुरुवात. दुपारचं वातावरण किती शांत आहे, फक्त पाखरांचा आवाज येतो आहे. उन्हाची मध्ये मध्ये एक तिरीप येते, म्हणजे थोडंसं ऊन येते बघा, आता आलं आहे. आणि ते अचानक गायब पण होत आहे. कपडे तिकडे सुकत घातलेत, फक्त बघावं लागतं पाऊस येईल की काय. पाऊस आला की पटकन काढावे लागतात. असो, चला मंडळी, जेवण झाले, आता जरा झोपतो आणि मग कामं करू. संध्याकाळची मंडळी 7:45 वाजलेत आणि दुपारी जेवल्यानंतर थोडं झोपलो. त्याच्यानंतर मग ऑफिसची कामच होती, तर कुठे काय जाणं तर झालं नाही. आता जरा फ्रेश वगैरे मस्त झालो आहे. आता जरा दुकानाकडे वगैरे राऊंड मारणं होईल, जरा पोरांशी गप्पा गोष्टी, उद्याचं प्लॅनिंग काय. तर गावाकडे असलं ना की असेच दिवस निघून जातात. आणि आजचा जो दिवस होता तो घरीच गेला. असे क्वचित दिवस जातात, जास्त करून कसं असतं मध्ये एखादा तरी फेरफटका असतो. पण आज काय कुठे बाहेर फिरता आलं नाही. सकाळी जस्ट घराजवळची कामं, पाणी वगैरे हे ते, काकीकडे पण गेलो, शेतात थोडंसं गेलेलो. शेत खणायचं होतं, म्हणजे ती मळी आहे ती खणायची होती, कारण मग खणली नाही तर गवत येतं. तर मग ते खणून झालं. त्याच्यानंतर मग परत घरी आलो, थोडी कामं आवरली, मग जेवण आणि मग आराम प्लस कामं, असं सगळं आजचा दिवस निघून गेला आहे. पाऊस काय आज दिवसभर लागला नाही, म्हणजे जो काय सकाळी रिमझिम पडला तेवढाच. त्याच्यानंतर दुपारी एक सर आली होती, पण ती बस एक रिमझिमच होता. असं काय मोठा पाऊस आज पडला नाही. पावसाच्या मनात काय आहे काय नाही, गॉड्स नो, आपल्याला काय माहिती नाही. कारण यावर्षी पाऊस आला तर कोकणवासी जरा खुश झाला आहे की पावसाने सुरुवात केली. 2 दिवस चांगला पाऊस पडला, त्याच्यानंतर परत गायब झाला आहे. कोकणात पावसाने दांडी मारली, ॲक्च्युली सगळीकडेच दांडी मारले म्हणायला हरकत नाही. अचानक पाऊस गायब झाला आहे. असं मंडळी, सगळं चक्रच खरं तर बदललं आहे. पाऊस वेळेवर काय पडला नाही, उशिरा आला आहे. अधिक मास होता, अधिक महिना असल्या कारणाने सुद्धा पाऊस उशिरा चालू झाला असेल, पण आता तरी पाऊस पडायला होता. एवढा
लावणी वगैरे आहे ना, म्हणजे भाताची लावणी वगैरे सगळी संपायला हवी होती, शेतकरी राजा मोकळा झाला असता. पण असं काही यावर्षी झालेलं नाही आहे. अजून पण फोड चालू आहे. बेर तर मला वाटतं होईल की नाही गॅरंटी नाही, कारण हा पाऊस जर असा जोरात चालू झाला तर बेर पण होणार नाही. त्यामुळे मग सगळं चक्रच बदललं आहे. डायरेक्ट लावणीच करायला लागेल किंवा बेर वगैरे होईल, मग भाताची रोपं तयार होतील. पाऊस पडला नाही तर मग लावणीला प्रॉब्लेम होणार. असं सगळं काय काय वाटतं आहे, काय माहिती. याला कुठेतरी आपण पण जबाबदार आहे. आपल्याला पण सगळीकडे विकासच हवा. विकास कुठे होतो आहे, काय होतं आहे माहिती नाही, पण बऱ्याच ठिकाणी झाडांची कत्तलच होते. कत्तलच बोलावं लागेल, कारण झाडं अशी मोठ्या प्रमाणात तोड होते आणि त्याला कोणी काय वाचू शकत नाही. आणि किती जरी त्याच्यावरती कोण काय बोललं तरी काय फरक पण पडत नाही. मोठे मोठे महामार्ग होत आहेत. आता तो नाशिकचा कुंभमेळा, तेव्हा तर एवढी झाडं तोडण्यात आली की खतरनाक. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. बोललं तर बरंच आहे, पण त्यावर फरक पण काय पडत नाही. जे मनाला वाटते ते करता येतात. आता मोठे मोठे महामार्ग होतात, त्याच्या महामार्गामध्ये बरीचशी झाडं तोडली जातात, पण ती परत काही कुठे लावली जात नाहीत. आणि जी झाडं लावण्याचं सोंग केलं जातं ना, तर करोडो झाडं जेव्हा लावतात, ते मला वाटलं त्यातली लागवड जरी जगली तरी पण मोठी गोष्ट. पण तसं काय होत नाही. फक्त नावाला सांगितलं जातं की आम्ही एवढी झाडं लावली, तेवढी झाडं लावली, तशा व्हिडिओ पण येतात, पण ती जगवली किती यावर मात्र कोण काय बघत नाहीत. आमच्या रोडला पण गेल्या वर्षी मोठमोठे खड्डे काढले होते आणि मला वाटतं आमच्या नायरी ते निवळी या 3 किलोमीटरमध्ये साधारण 25-30 झाडं तरी लावली असतील. त्याच्यातलं मला नाही वाटत एखादं झाड पण जगलं असेल तर त्याची पण परिस्थिती बिकट असेल. पण ह्याच्यावरती मग जो काय खर्च करतात ते सरकार खर्च करतं. आता मला वाटतं रोडच्या बाजूला झाडं लावणारं हे वन विभागच असावं किंवा मग रोड ट्रान्सपोर्टवाल्यांचंच सगळं डिपार्टमेंट असावं. आता ही झाडं लावताना काहीच विचार केला गेला नाही. ॲक्च्युली आमचा रस्ता आहे दरीमधून. गेल्या वर्षी मी यावर व्हिडिओ पण केला होता. दरीतच खड्डे काढलेत. आता त्या रस्त्याला पण तेवढा प्रॉब्लेम, झाड काय जगलं नाही. पण अशा गोष्टी होतात, या आतल्यात होतात आणि त्याचे परिणाम मात्र आपल्याला भोगावे लागतात. असो, आशा करूया, देवाकडे प्रार्थना करूया की पाऊस यावर्षी चांगला पडो आणि शेतकरी राजांचं जे काय आपली भात शेती वगैरे आहे ती व्यवस्थित हो. असो मंडळी, चला आजचा दिवस तर संपला आहे. तर तात्पुरत्या स्वरूपात हा व्हिडिओ पण मंडळी इथे थांबूया. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, काळजी घ्या.